हाय. आज काळे वाटाणे घालून केळफुलाची भाजी करणार आहे. सो हे केळफूल जे कसं सोलायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे. सो हे सोललेलं केळफूल 5-6 तास पाण्यात भिजवत घातलं की त्याचा चीक निघतो. मग वरून पिळून घ्यायचं हाताने असं उचलून मुठीत आणि काढायचं. आणि काळे वाटाणे ऑल्सो 4-5 तास भिजवलेत आणि मग कुकरमध्ये बारीक केले आणि दे बिकम नाईस च्युएबल. एक छोटा कांदा चिरला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि वरून घालायला खोबरं. सो दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव. सो मी तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण घालणार आहे. ओके, तेल तापलं आहे, त्याच्यात लसूण घालते. थोडासा फक्त लसूण आधी परतायचा म्हणजे त्याचा जरा रॉनेस जातो. मीडियम गॅसवर आहे. कांदा टाकला आहे. त्याच्यात थोडं हळद, चवीप्रमाणे तिखट आणि 2 मिनिटं परतून त्याच्यामध्ये केळफूल घालायचं. परतून पाणी न घालता झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी घालून शिजवायचं. एक 2-3 वेळा तसं करून 10-12 मिनिटामध्ये ते शिजेल. काढून झाकण मध्ये मध्ये परतायचं, लागणार नाही ती खाली. झाकणावर थोडं पाणी ठेवते आणि देन आय विल कम बॅक टू इट बिट लेटर. त्यामध्ये मी आता काळे वाटाणे घातलेत आणि ते आता मी ते ऑलरेडी शिजलेले आहेत. सो 2-4 मिनटं त्यांना शिजू देणार. त्याच्यात खोबरं घालणार, थोडंसं गूळ घालणार आणि कोथिंबीर घालणार. ओके, सो अगदी थोडासा गूळ चवीला आणि खोबरं. आज मराठी पौर्णिमा आहे, तेव्हा काहीतरी खोबरं झालं. आणि मग सगळं झालं की मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालेन. पण दॅट्स इट, इट्स रेडी. केळफुलाची भाजी. एन्जॉय.